नमस्कार. आपल्या स्टेट बोर्डच्या सिरीजमध्ये जे आपण इयत्ता 6वीचं प्राचीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक बघत आहोत. एकदा दाखवते मी तुम्हाला. त्यातला आज आपला 6वा चॅप्टर आहे. बघा आपलं काय काय झालेलं आहे. तर हे बघा, हे 5 चॅप्टर आपले झालेले आहेत आणि आज आपण बघणार आहोत जनपदे आणि महाजनपदे. पुढचा चॅप्टर असेल मौर्यकालीन भारत. तर बघा, जनपदे आणि महाजनपदे आपण इन डिटेल बघणार आहोत. तर हा मॅप जो दिसतोय हा पण महत्त्वाचा आहे आणि प्रश्न पण कशा पद्धतीने याला आलेली आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जनपदे, महाजनपदे आणि मगध साम्राज्याचा उदय. तर असे 3 पॉइंट्स या टॉपिकमध्ये कव्हर होणार आहेत. तर बघा, जनपदे बघू आधी जनपदे बघू. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. वैदिकोत्तर, ठीक आहे. वैदिकोत्तर म्हणजे वैदिक काळानंतरचा वैदिकोत्तर. आणि कोणता कालखंड? इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600. त्यानंतर या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रपर्यंत ही जनपदे पसरलेली होती. बघा, हा जो छोटूसा पॅरेग्राफ आहे त्याच्यात किती महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आधी ते समजून घ्या. एकतर जनपदे नेमकं कोणत्या काळात अस्तित्वात आली हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर छोटी छोटी राज्य म्हणजे काय, ती जनपदे आणि त्यांचा विस्तार कुठून कुठपर्यंत होता. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेला, बघा भारतीय उपखंड त्याच्या वायव्येला असलेला अफगाणिस्तानपासून अफगाणिस्तानपासून ते त्यांनी काय सांगितलं की बिहार, पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंत, ठीक आहे. इकडे ओडिशा, नंतर बंगाल, बिहार या इथपर्यंत आणि दक्षिणेला महाराष्ट्रपर्यंत. इथे काय आहे आपलं अशमक. महाराष्ट्रात असणारं जनपद कोणतं? अशमक. तर असा त्या जनपदांचा विस्तार होता, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा, बिहारमध्ये आजच्या काळात, बिहारमध्ये पण आजच्या काळात 3 जनपद म्हणजे असं जोड्या लावांच्या स्वरूपात प्रश्न येतो की प्राचीन काळी असलेली जनपदे आणि आजचा त्यांचा आधुनिक काळात असलेला भाग. तर अशा जोड्या लावायच्या स्वरूपात प्रश्न येतात. ते आपण पुढे बघणारच आहोत, ठीक आहे. पुढे बघा, आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अशमक या जनपदाने व्यापलेला होता. बघा दिसतं, हा आहे अशमक. ही दिसते आपली गोदावरी नदी, ही आहे तापी नदी. महाराष्ट्रातील अशमक, त्यामुळे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, त्यामुळे तो भाग नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, संस्कृत, पाली आणि अर्धमागधी. काय काय म्हटले त्यांनी? संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही, 1-2 मिनिट, बघा काय म्हटलेलं आहे. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्या संबंधीची माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गणपरिषद असे. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची काय असे? गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास काय? संथागार असे म्हणत. बघा, संथागार. अशा छोट्या छोट्या टर्म्सचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे? कारण आपले आहे डिस्क्रिप्टिव्ह किंवा MCQ पॅटर्नमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले तर आपल्याला माहिती पाहिजे त्याचा अर्थ काय होतो. तर संथागार, सभागृह संथागार म्हणे. पण कोणता सभागृह? तर जे काही जनपदे होते त्याच्यामध्ये काही जनपदे काय होती? राजेशाही होती आणि काही गणराज्य काय होती? गणराज्य होती. आणि जनपदांमधील ज्या ज्येष्ठ व्यक्तींची काय असे? गणपरिषद असे. आणि गणपरिषदेचे सदस्य काय करायचे? एकत्रितपणे चर्चा करायची आणि राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घ्यायचे. आणि ह्या सगळ्या चर्चा जिथे व्हायच्या ना, त्याला काय म्हणायचं? त्या सभागृहास संथागार असं म्हटलं जाईल. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते, हे पण लक्षात ठेवा. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते.
प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. ठीक आहे. आता हे जे आहे महाजनपदे कोसल, वत्स, अवंती, मगध हे आपण बघूया थोड्या वेळाने. ठीक आहे. पुढे बघा. काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. बघा, जनपद आधी निर्माण झाली, त्याच्यातून महाजनपद. त्याची डेफिनेशन काय, तर जी जनपद होती काही ती हळूहळू काय अधिक बलशाली झाली आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारवल्या किंवा विस्तारल्या. अशा जनपदांना मग काय म्हटलं जाऊ लागलं, महाजनपद. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातही कोसल, वत्स, अवंती, मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती. बघा काय म्हटलंय, कोसल, वत्स, अवंती आणि मगध, ज्यांचा चार्ट इकडे दिलेला आहे. बघा, तर ते आपण बघून घेऊ. पण आधी एक प्रश्न बघू की कोणत्या टाईपने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला महाजनपदे आणि राजा अशा जोड्या लावांच्या स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. बघा, आणि स्टेट बोर्डाला जे काही चार्ट फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, बघा काय, कोसल, वत्स, अवंती, मगध त्यांचेच राजा विचारलेले आहेत. तर तुम्हाला तो प्रश्न दाखवते जो मी घेतलेला आहे, जी शॉर्ट सिरीज चालू आहे आपली राज्यसेवा PYQ ची, त्याच्यातला हा प्रश्न आहे. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न बघत आहोत. इतिहासावर महाजनपदे व राजा यांचा जोड्या लावाच्या स्वरूपात 2दा प्रश्न विचारलेला आहे आणि दोन्ही प्रश्न सारखेच आहे, फक्त एक जोडी वेगळी करून दिलेली होती. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017ला एक प्रश्न आहे आणि त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा एक प्रश्न आहे. प्रश्न बघा काय आहे, काशीचा राजा आहे अश्वसेन, कोसलचा आहे प्रसेनजित, मगधचा आहे बिंबिसार, वत्सचा आहे उदयन. लक्षात कसं ठेवायचं, बघा, काशीचा अश्व, अश्व कुठला, तर काशीचा, असं लक्षात ठेवा. त्यावरून काशी आणि अश्वसेन. त्यानंतर बघा पुढे कसं लक्षात ठेवायचं, कोसल कसं लक्षात ठेवायचं, एक मिनिट. प्रकोप हा शब्द लक्षात ठेवला ना, प्र फॉर प्रसेनजित, को फॉर काय, तर कोसल. एक सपोर्टिव्ह आहे ते जाऊ द्या. प्रकोप या शब्दावरून प्रकोप या शब्दावरून प्रसेनजित, कोसल राहील लक्षात. त्याच्यानंतर बिमार या शब्दावरून बघा, बी फॉर बिंबिसार, मा फॉर मगध. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. आणि र एक सपोर्टिव्ह आहे, प्रकोपचा प आणि बिमारचा र सपोर्टिव्ह आहे. आणि इथे बघा वत्स आणि उदयन. बघा, व्ही आणि यू, व्ही फॉर वत्स, यू फॉर उदयन. फक्त व्ही आणि यू वरून ही ट्रिक लक्षात राहते. व्ही आणि यू सारखेच लिहितो ना आपण, फक्त व्हीचं टोक थोडं निमुळतं करतो. व्ही आणि यू वरून ते लक्षात ठेवा. आणि एक फक्त लक्षात ठेवायचं की इथे अवंतीचा जो प्रद्योत आहे, अवंतीचा राजा जो प्रद्योत आहे, ते प्रकोप याच्यासोबत आपण जो प्रसेनजित आहे, कोसलचा प्रसेनजित आहे, त्याच्यासोबत प्रद्योतला आपल्याला कन्फ्यूज करायचं नाहीये. त्यामुळे कोसलचा प्रसेनजित आहे आणि अवंतीचा प्रद्योत आहे, असं नीट लक्षात ठेवा. धन्यवाद. नमस्कार. आपण ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आपण आता हा चार्ट बघून घेऊ. बघा, महाजनपद त्याच्यातली 4 महत्वाची कोणती, कोसल, वत्स, अवंती आणि मगध. तर बघा, कोसल विषय आधी बघू. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला. आपण कोसल बघून घेऊ. हे बघा, कोसल दिसतंय, हे आहे कोसल. तर कुठे म्हणता येते, हिमालयाच्या, एक मिनिट. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. कोसलची राजधानी काय होती, श्रावस्ती. पुढे बघा, गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. कोसलचे राज्य मगधमध्ये विलीन झाले. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. आता बघा,
वत्स बघून घेऊ आपण। वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला। ठीक आहे, हे आहे वत्स। दिसतंय काय म्हटलंय त्यांनी? वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता। कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर होय। हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते। कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते। राजा उदयन हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता। राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही। ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले। म्हणजे वत्स कोणी जिंकले? तर अवंतीने जिंकून घेतले। पुढे बघा, आता बघूया अवंती। अवंती कुठे आहे त्याचं ठिकाण पण आपण बघून घेऊ। बघा दिसतं इथे अवंती। मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद आहे। मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे महाजनपद आहे। उज्जैनी उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती। उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते। अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता। आताच आपण प्रसेनजित आणि आता काय बघितलं? प्रद्योत। मग इथे असं बाजूला लिहून ठेवा तुम्ही पण। प्रसेनजित आणि प्रद्योत, वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन असणारे कोण? प्रवरचे दोघं पण, प्रसेनजित आणि प्रद्योत। ठीक आहे, पुढे बघा, अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले। अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले। अवंती कशात विलीन झालं? मगधमध्ये। बघा, अवंती मगधमध्ये विलीन झालं आणि अवंतीने कोणाला जिंकलं होतं? वत्सला जिंकलं होतं। ह्या गोष्टी अशा कोरिलेट करत चला। त्यानंतर मगध बघा, मगध आपण बघून घेऊ। हे बघा, हे आहे मगध साम्राज्य। बिहारमधील पाटणा बघा, बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते। राजगृह राजगीर ही त्याची राजधानी होती। महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता। कोणी? महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता। जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता। हे प्रश्न विचारले जातात। बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते। ठीक आहे, अशा पद्धतीने हा चार्ट आपण बघितलेला आहे। आता आपण पुढे बघूया, मगध साम्राज्याच्या उदयाविषयी आपण बघूया। बघा, बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले। कोण? बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू याने। त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली। अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली। त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता। गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे गौतम बुद्धांची पहिली संगीती म्हणजे परिषद झाली। ठीक आहे, असे शब्द लक्षात ठेवा। पहिली संगीती म्हटलंय त्यांनी। संगीती म्हणजे काय? परिषद झाली। आता ज्या 4 परिषदा मी तुम्हाला नेहमी सांगते, तर त्या 4ही परिषदा आपल्याला माहिती पाहिजे। त्या मी सेपरेट घेईल तुमच्या। आता जे ह्या पुस्तकात आहे तेच आपण बघणार आहोत। पुढे बघा, अजात इथे दिलं आहे, हे इमेज पण बघून घ्या। अजातशत्रू शिल्प। पुढे, अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया बघा, पुन्हा वाचते। अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला। पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले। पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराचा परिसरात असावे। अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता। त्याने अवंती, कोसलवत्स ही राज्ये मगधाला जोडली। उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला। अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले। ठीक आहे,
मगध साम्राज्याचे नंदराजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंदराजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. त्यांनी वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरू केली. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पुढे बघा, पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली कोणत्या म्हणताय वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे यांची माहिती करून घेऊ. तसेच मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती घेऊ. आता इथे काय दिलेलं आहे, 16 महाजनपदांची प्राचीन आणि आधुनिक नावं दिलेली आहेत. तर बघा, काशीला म्हणतात बनारस, म्हणजे कंसात जी दिलेली आहे ती आधुनिक नावं आहे आणि ही आधी जी दिली आहे ती महाजनपदांची प्राचीन नावं आहेत. काशीला बनारस म्हणतात. कोसल, लखनौ. आता इथे कोसल शेवटी ल येतो ना, मग लगेच ल वरूनच स्टार्ट करायचं. लखनौ. मल्ल, गोरखपूर. वत्स, अलाहाबाद. चेदी, कानपूर. कुरु, दिल्ली. पांचाल, रोहिलखंड. मत्स्य, जयपूर. बघा, जेवढं आता मी बरोबर सांगते का चुकीचं मला कन्फर्म नाही आहे, पण बरोबर असेल तर बघा तुम्हाला लक्षात राहून जाईल. कारण फार पूर्वी मी माझ्या डोक्यात हे आलेलं. तर पांडव असतात बघा, पांडव आणि द्रौपदी माता, हे सगळे 1 वर्षासाठी अज्ञातवासात जातात ना. तर अज्ञातवासात गेलेलं ते ठिकाण कोणतं असतं, आय थिंक मत्स्यचं असतं. ते राजस्थानमध्ये असतात 1 वर्ष. मत्स्य, जयपूरचं. तर मग हे लक्षात ठेवा, त्यावरून लक्षात ठेवा. ठीक आहे, मत्स्य, जयपूर. आणि समजा मी चुकीचं बोलत असेल तर सोडून द्या. मी जस्ट आता कुठेही चेक केलेलं नाहीये, जेवढं मला आठवतं तेवढं. ठीक आहे, मत्स्यमध्ये असतात ते. जयपूर. नंतर शूरसेन. शूरसेनला मथुरा. असं मथुरा कशी आहे, मथुरा नावाची एक मुलगी आहे आणि ती कशी आहे, शूर आहे, असं लक्षात ठेवा. शूरसेन. अश्मक तर माहितीच पाहिजे, औरंगाबाद, महाराष्ट्र. अवंती, उज्जैन. लक्षात कसं ठेवणार, अ काढण्यासाठी आधी ऊच काढावा लागतो ना, मग त्याच्यावरून लक्षात ठेवा अवंती, उज्जैन. नंतर अंग, चंपा, पूर्व बिहार. नंतर मगध, दक्षिण बिहार. वृज्जी, उत्तर बिहार. तर तुम्हाला बिहारचं तुम्हाला माहितीच पाहिजे. बिहारमध्ये 3. पूर्व बिहार जर म्हटलं तर चंपा, दक्षिण बिहार मगध आणि वृज्जी उत्तर बिहार. राहील का लक्षात. उत्तर इथे मी दाखवलेलं आहे, हे बघा, हा बिहार समजा. आणि बघा, उत्तर बिहार वृज्जी, नंतर अंग, चंपा, पूर्व बिहार, नंतर मगध, दक्षिण बिहार. आपण एकदा मॅपमध्ये पण बघून घेऊ. बघा, वृज्जी दिसतंय, नंतर अंग आणि मगध. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. वृज्जी, अंग आणि मगध, मग त्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, आता पुढे बघा. गांधार कुठे, पेशावर आणि कंबोज गांधार जवळ. गांधार, एक मिनिट, गांधार, पेशावर, कंबोज गांधार जवळ. ठीक आहे, अशा पद्धतीने हे झालेले आहे. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये मौर्यकालीन भारत बघूया. त्याचा पुढचा पार्ट असणार आहे मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.